सुषुप्तीत अभाव आहे. हे सगळं दृश्य जे आहे हे काय आहे? परमात्मा तत्वच आहे. परंतु मग हे आपल्याला आकाराच्या रूपाने का दिसतंय, नावाच्या रूपाने का दिसतंय? आहे माती पण भांडं दिसतंय, आहे सोनं पण अलंकार दिसतात, आहे सूत पण लुगडं दिसतंय. का? लुगडेच्या कल्पना डोक्यात बसलेल्या आहेत, अलंकाराच्या कल्पना डोक्यात बसलेल्या आहेत, नामरूपाच्या कल्पना डोक्यात बसलेल्या आहेत. त्यामुळे परमात्माच त्या रूपाने दिसायला लागतो. ते हे आगवेची मी दृष्टा, ऐस्या बोधाचा नाचे माझी वटा. धेंडा अनुभवाचा सुभटा, धेंडा तो नाचे. काय परत सांगा? ते आगवेची द्रष्टा. हे सगळं काय आहे? दृश्य नाही, आता काय आहे? द्रष्टा आहे. दृश्य दिसत होतं, पण आता हा दृश्य नाही, द्रष्टा आहे सगळा. द्रष्टा म्हणजे ज्ञान आहे, चैतन्य आहे, परमात्मा स्वरूप सगळं आहे. आणि मग तेव्हा जगदाभास मिशे, स्फुरिते त्रिविध फळ नाशे, येथ भोगता भोग्य आपैसे निमाले. हे आता तिथं भोगता राहिला नाही, भोग्य राहिला नाही. भोगता भोगाच्या सापेक्ष आहे, द्रष्टा दृश्याच्या सापेक्ष आहे. आता द्रष्टा राहिलं, दृश्यच राहिलं नाही, तत्सापेक्ष द्रष्टा राहिला नाही. भोगायला काही भोग राहिला नाही, भोगता शिल्लक राहिला नाही. मग काही शिल्लक राहिलं? काहीच शिल्लक राहिलं नाही. हे ज्याला कळतं तो शिल्लक राहिला. ते भोगता भोग्य आपैसे निमाले हे. आणि मग घडे ज्ञान प्रधान ऐसा, संन्यास जया विरेशा, तेची फळभोग सोसा मुकलेगा. अशा प्रकारे हा ज्ञानप्रधान संन्यास. याच्यामध्ये ज्ञान काय आहे? प्रधान आहे. याच्यात कपडे प्रधान नाहीत, याच्यामध्ये विधीला प्राधान्य नाही. ज्याला ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्याकरता हा संन्यास आहे. विधीचा संन्यास सगळ्यांना नाही, सगळ्यांना येत नाही. ब्राह्मणच पाहिजे, स्त्रियांना नाही, शूद्रांना नाही. पण हा संन्यास ज्ञानोबारायांनी सगळ्यांच्या करता दे. तुम्हाला संन्यास घ्यायचा आहे का? नाही तुम्हाला वेदाने तो संन्यास दिला ना, हा घ्या संन्यास घडे. आणि हा संन्यास असा आहे, तुम्ही घरात राहून घेऊ शकता. हो, मामासाहेबांना कोणीतरी म्हटलं, तुम्ही एवढे ब्रह्मचारी, तुम्ही एवढं मोठं कार्य केलं आणि तुम्ही फक्त भगवत धारण जर केलं तर तुम्हाला फार मोठं सगळं काही मिळेल. ते रामकृष्ण मिशनमध्ये राहायचे मामासाहेब शेवटच्या काळामध्ये. एक खोली होती, ते म्हणले सगळं रामकृष्ण मिशन तुमच्या ताब्यात. मामा हसले, म्हणले आमच्या गुरूंनी आम्हाला कपड्याचा संन्यास शिकवला नाही, वृत्तीचा संन्यास शिकवला. म्हटले कशा करता? म्हटले कपडे घातल्यानंतर मर्यादा येतात. कोणाच्याही अंत्येष्टीला जाता येत नाही, कोणाच्या घरी जाता येत नाही, कुठेही बसता येत नाही, कुठेही खाता येत नाही. सेवा करताना मर्यादा येतात. या कपड्यावर कुठेही जाता येतं. आणि आणखीन शरीराची जास्त सेवा, शरीराकडून जास्त सेवा होते. आम्ही संन्यासीच आहे, पण संन्यास हा घडे ज्ञान प्रधान, जिथे ज्ञानाचं प्राधान्य आहे. ज्ञान एकदा प्राप्त झालं, आत्मज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की मग कर्ता कर्म क्रिया हे सगळं लोप पावतं. घडे ज्ञान प्रधान आहे सा संन्यास जया वीरेशा. पण सगळ्यांना घडत नाही तो वीरेशा. अर्जुनाला म्हणतात वीराला हा संन्यास, तू वीरांचा ईश आहेस. जो वीरांचा ईश झाला त्याला हा संन्यास. कारण ज्ञान प्राप्त करणं सुद्धा काही सोपं नाही. विरक्ती वाचवणी काही ज्ञानाशी तगनेची नाही. वैराग्य पाहिजे, आणि सामान्य वैराग्य लागत नाही याला. इहलोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत सगळे जे भोग आहेत, अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेला म्हटलंय.
हा त्रिवर्ग ऐसा सांडणे व मुनी असून आत्ताची गेले. म्हणून वीरेशा त्याच्याकरता वीर मनुष्य पाहिजे. झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर घडे ज्ञानप्रदान ऐसा संन्यास जया वीरेशा. तेच फळभोग सोसा मुकलेगा. तेच फळभोगाचा जो काही सोस आहे कष्ट आहेत त्याला ते मुकले. कारण ज्ञानप्रदान संन्यास झाल्यामुळे त्यांना हा फलभोग कधीही जीवनात प्राप्त होत नाही. असे ज्ञानप्रदान संन्यास प्राप्त केलेले आपले सगळे संत आहेत. जनक महाराजांचं वर्णन करताना हा ज्ञानप्रदान संन्यास त्यांना प्राप्त झाला होता. मी माझी ऐशी आठवण पार्था तो संन्यासी जा निरंतर. महाभारतामध्ये एक जनकाची कथा आलेली आहे. धर्मराजाला उपदेश करण्याकरता म्हणून शांती पर्वामध्ये भीष्माचार्यांनी जनक राजाची कथा सांगितलेली आहे. धर्मराज जेव्हा राज्य नको म्हणायला लागले, मला आता कशातच मन लागत नाही, मला जरी राज्य प्राप्त झालेलं असलं तरी सगळं दुःखरूप आहे, परत युधिष्ठिर महाराजांनी राज्य करावं म्हणून सगळ्यांनी समजून सांगितलं. भीमानी सांगितलं, अर्जुनाने सांगितलं, द्रौपदी आणि प्रत्येकाने एक एक कथा सांगून समजून सांगितलं. भीष्माचार्य सांगतात जनकाच्या परंपरेमध्ये जवळजवळ सगळेच जे राजे झाले त्या सगळ्यांना जनक म्हणतात. ही जनक ही काय आहे? पदवी आहे. त्या मिथिला नगरीमध्ये जो राजा व्हायचा तो सगळा जनक. जनक का त्याला म्हणायचं? जनकासारखा त्यांचा बोध असायचा. जनकासारखा बोध म्हणजे कसा? ते व्यवहारात राहायचे, सर्व काही करायचे, परंतु सत्यवादी करी संसार तो कर्मे करी सकळे, असा सगळ्यांचा बोध असायचा. अलिप्त कमळ जळी जैसे. ते जनदेव नावाचा एक राजा होता जनकाच्याच परंपरेमध्ये. आणि त्याची कथा भीष्माचार्यांनी धृतराष्ट्राला ह्याला सांगितले, युधिष्ठिराला सांगितलेले. तो जनदेव राजा त्याच्याकडे एकदा पंचशिक नावाचे ऋषी आले आणि मग राजाने त्यांना सुरुवातीला प्रश्न विचारलेले आहेत. हा आत्मा जो आहे देह पडल्यानंतर कुठं जातो? आत्म्याचं काय होतं? आत्म्याला संसार आहे का नाही? हे सगळं सांगताना मग त्या पंचशिक ऋषींनी त्याला समजून सांगितलं, बाबा आत्मा वेगळा आहे आणि शरीर वेगळं आहे. शरीराला काही झालं तरी आत्म्याला काहीच होत नाही. आता पुढे तो विषय आपल्याला येणार आहे. ज्ञानोबारायांनी खूप दृष्टांत देऊन आत्मा कसा वेगळा आहे आणि शरीर कसं वेगळं हे सांगितलं. शरीराच्या करण्याने आत्म्याला काहीच होत नाही. आत्मा असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त, तो कधी बद्धच झाला नाही. आत्मा बद्ध झाला असं सुद्धा मनच कल्पना करतं आणि मनच मुक्त झालं असं कल्पना करतं. आत्मा जसा आहे तसा. दोरीवर साप बसल्यानंतर दोरी विषारी होते का? काही नाही. दोरी जशीच्या तशीच आहे. आणि मग त्याला बोध प्राप्त झाला. बोध बरोबर आहे की नाही हे पाहण्याकरता म्हणून भगवान परमात्मा एका ब्राह्मणाच्या वेशात आले आणि त्या जनक राजाच्या नगरीमध्ये येऊन कसंही वर्तन करायला लागले. कसे बसायचे? मंदिरात पाय पसरून बसायचे. प्रवचनात गेलं तर इकडं बघ तिकडं बघ करायचे, बडबड करायचे. प्रवचन सुरू झाल्यावर खडबड खडबड दरवाजा वाजून आत यायचे. तर ब्राह्मण असा होता की त्या ब्राह्मणाला सगळे लोक कंटाळले, वैतागले आणि त्यांनी जनकाकरी तक्रार केली. म्हटले असा असा ब्राह्मण आलेला आहे आणि तो विचित्र वागतोय, काही बोलतोय, काही करतोय. जनक राजाने त्या जनदेवाने त्याला बोलवून घेतला आणि सांगितलं, हो देवा असं का करताय तुम्ही? तुम्ही भूदेव आहात, तुम्ही चांगलं बघा, चांगलं बोला, चांगलं करा. तो म्हटलं मला जसं करायचं तसं करीन. आता देवच होता, ती परीक्षा बघायला आला होता त्या जनदेवाची.
नाही नाही म्हणले, मग तुम्ही असं वागणार असेल तर मी तुम्हाला शिक्षा करतो. शिक्षा काय मला तू करणार आहेस, मी तुला शिक्षा करतो म्हणले, तू सगळं राज्यच जाळून टाकतो. आणि त्यांनी रागारागाने असं फू केलं. फू केल्यानंतर सगळं राज्य जळायला लागलं त्या जनकाचं. असं महाभारतातलं वर्णन आहे. आपण जे नेहमी ऐकतो ते वेगळं आहे. राज्य जळायला लागलं, सगळे लोक धावायला लागले. जनक म्हटलं काय होत नाही. मिथिलायाम प्रदीप्तायाम न मे दहती किंचन. दह धातू आत्मनेपदी आहे का परस्मैपदी आहे? परस्मैपदीच आहे. जर तो प्रयोजक वापरला, कर्मणीत वापरला तर दही येते होत. सगळी मिथिला जळली तरी आपलं काही जळत नाही. जळत आग आग त्याच्या पार शरीराजवळ आली तरी सुद्धा तो म्हटला काही मला जळत नाही, मी माझं काही होत नाही. मग तो ब्राह्मण म्हणजे देवच होता. तो म्हटला आता मला तुझं ज्ञान खरं वाटायला लागलं, नाहीतर मज न बोलता वाटे खरे. नवरे वैराग्य सोपारे. बोलणं सोपं आहे हो, ब्रह्म सत्यम. आणि मग त्याचं ज्ञान खरं. ह्याच्याच संबंधाने आणखीन एक गोष्ट सांगितली भीष्माचार्यांनी. आता गोष्टीत गोष्ट आली. ते म्हटले असा अनुभव आलेला आणखीन एखादं पात्र आहे का? स्त्रीला झालंय का कोणाला ज्ञान? असं पुरुषाचं सांगितलं मी, स्त्रीला म्हटले हो. देवल नावाचे ऋषी होते आणि त्यांची मुलगी होती. तिचं नाव काय? त्या घारीचं नाव काय होतं ते? सुवरचला. ती वेगळी आहे, हिचं नाव सुवरचला. ह्या मुलीचं नाव देवल नावाच्या ऋषी. ती सुंदर होती, विद्वान होती. उपवर झाल्यानंतर त्या ऋषीला काळजी पडली आता लवकरात लवकर हिचा विवाह झाला पाहिजे, परंतु ती ज्ञानी होती. एक दिवशी बाबांच्याकडे गेली आणि म्हणायला लागली तुम्हाला कशाची काळजी पडली, तुम्ही काळजी का करताय? ते म्हटले अगं तू आता उपवर झाले, तुझ्या विवाहाची काळजी आहे. मग ती म्हटली हे बघा मला लग्नच करायचं नाही, आणि करायचं असेल तर मला पती कसा पाहिजे मी तुम्हाला सांगते. तो आंधळाही असला पाहिजे आणि त्याला सगळं दिसलंही पाहिजे, असा पती मला पाहिजे. म्हणजे तो कसा असला पाहिजे? आंधळा असला पाहिजे आणि त्याला सगळं दिसलं पाहिजे. महाभारतात आलेली कथा आहे. आता ऋषी म्हटले बाई आंधळाही असला पाहिजे आणि सगळं दिसलं पाहिजे, कसं काय मिळणार? हा सगळे ऋषी बोलवले जगातले. म्हटले अशी अशी माझी धर्मकन्या आहे, माझी कन्या आहे, मग तिला असा पती पाहिजे, कोण आहे असेल तर तयार व्हा म्हटले. सगळे चर्चा करायला लागले. आंधळा आणि ते हे दिसलंही पाहिजे, कोण आहे म्हणे? कोणच नाही असं आपल्यात. गेले सगळे निघून. ही बातमी त्या श्वेतकेतूच्या कानावर गेली. आणि तो श्वेतकेतू जो होता तो ज्ञानी होता, ब्रह्मज्ञानी होता. तो आला आणि म्हटला मी असं असं ऐकलंय तुमच्या मुलीची अशी अशी आट आहे, मी त्यातला आहे म्हणे. तसा आहे म्हणजे काय? तू तसा आहे? हो. तो आंधळा पण आहेस? हो मी आंधळा पण आहे. आणि तुला सगळं दिसतं? हो सगळं दिसतं. मग त्या मुलीने विचारलं कसं काय तो आंधळा मला सांग. तुला सगळं दिसतं कसं काय मला सांग, मला समजून सांग, मला अनुभव सांग. मी तुला आणखीन प्रश्न विचारली, जन्मभर प्रश्न विचारत राहील, तुला उत्तर देता आलं पाहिजे. तो ज्ञानीच होता. तो म्हटला किती विचार तुम्हाला, काही नाही. मग मी आंधळा कसा? तेव्हा जगदाभा समिशे स्फुरे ते त्रिविध फळ नाशे, ते तर भोगता भोग्य आपैसे निमाले. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिशे. ते मी आंधळा आहे म्हणजे मला काहीच दिसत नाही. काही दिसत नाही म्हणजे जगत रूपाने दिसत नाही. दिसलं तरी सुद्धा ते खरं आहे असं दिसत नाही. आणि मला सगळं दिसतंय. सगळं दिसतंय म्हणजे हे समजतंही श्री वासुदेव. मला सगळं परमात्मा रूप दिसतंय, सगळीकडे परमात्माच भरलेला आहे दिसतंय. मी आंधळा आहे जगाच्या दृष्टीने आणि मी देखणं आहे परमात्म्याच्या दृष्टीने.
ती म्हटली बरोबर आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आणखीन तिने खूप प्रश्न तिथे विचारले. सांगायचं तात्पर्य काय? घडे ज्ञान प्रधान ऐसा संन्यास जया विरेशा तेची फळ भोग सोसा मुकले गा. तेची म्हटले म्हणजे एवढेच फक्त फळभोगाच्या सोसाला कष्टाला मुकले, बाकीचे मुकू शकत नाही. त्यांना फळ भोगावं लागतं. कुठेही गेलं तरी चुकणार नाही. स्वर्गात गेलं तरी आहेच फळभोग मागे. तेक्तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये. कोणीतरी सांगितलं ना त्या दिवशी मुंगळेची गोष्ट. एका मुंगळ्यावर एक मुंगळा चढून चाललेला होता. रामप्रभू हसले. लक्ष्मण महाराज म्हणे तुम्ही का हसले? म्हणे इंद्र महाराज आहेत गेल्या जन्मातले, त्यांना वर बसायची सवय लागली. घडे ज्ञान प्रधान हा ऐसा, हा ज्ञान प्रधान ऐसा संन्यास जया विरेशा तेची फळ भोगा सोसा मुकलेगा. आणि येणे किर संन्यासे जे आत्मरूपी दिठी पैसे ते कर्म एक ऐसे देखणे आहे. येणे किर संन्यासे या संन्यासाच्या द्वारे संन्यासाच्या द्वारे जे आत्मरूपी दिठी पैसे, आत्मरूपामध्ये दृष्टी जी आहे तिचा विस्तार होतो. सगळा आत्मा आहे, सगळं ब्रह्म आहे, सगळा परमात्मा आहे अशी त्याची दृष्टी होते. असा बोध त्याला प्राप्त होतो. आणि मग तिथे तै कर्म एक ऐसे देखणे, तिथे कर्म शिल्लक राहील का कुठं? त्याला कर्म दिसेल का? त्याच्या दृष्टीने कर्ता कर्म क्रिया हे सगळं परमात्मा रूप झालं. आता कर्म स्वतंत्र वेगळं राहत नाही, सगळं परमात्मा स्वरूप झालं. सुवर्णाची चंडिका, सुवर्ण सोळीची देखा, सुवर्णाच्या महिषा नाशू केला. तो देवल वशा, देवल वशा कडा, व्यवहार गमला फुडा. वाचुनी महिष शूळ चामुंड सोनेची आहे. सोन्याची चंडिका होती, तिच्या हातात सोन्याचा सूळ होता. आणि खाली जो महिषासूर पडलेला आहे तिच्या पोटावर पाय दिलेला आहे तो सुद्धा सोन्याचाच. हा व्यवहार खरा कोणाला वाटतो? हा देवल वशा म्हणजे उपासक जो आहे, भक्त जो आहे, अज्ञानी भक्त, त्याला हा व्यवहार हो काय काय बया देवी आहे, काय त्रिशूळ आहे, आणि काय खाली महिषासूर आहे, असं कुठंच बघितलं नाही बाबा. ठीक आहे, भक्ताच्या दृष्टीने आहे, परंतु तात्विक दृष्टीने जर पाहिलं तर ते काय आहे? सोनं आहे. म्हणून घडे ज्ञान प्रदान आणि येणे किर संन्यासे जे आत्मरूपी दिठी पै तैस आत्मत्वे वेठीला होय, वेष्टीला होय. तो जया तया दृश्याते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेचे होत जाये तयाचे रूप. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. पडोनी गेली आ भिंती चित्राची केवळ होय माती, का पाहाले या राती अंधारे ओरे. आता ज्ञानोबाराने सगळे दृष्टांत दिलेले आहेत. वेगवेगळ्या शास्त्रातले हे दृष्टांत आहेत. आश्रय आश्रय भाव, कार्य कारण भाव असे जड शब्द ज्ञानेश्वर महाराज वापरत नाही, ते आपले दृष्टांत सांगतात. पडोनी गेली या भिंती चित्राची केवळ होय माती, का पाहाले या राती अंधारे ओरे. आता सिद्धांत जो आहे हा कुठे आहे बघा पुढे. तैसे गा संन्यासे येणे मूळ अविद्येशीची नाही जिने, मातीयेचे कार्य कोणे घेपे दिजे. याच्याकरता 3 दृष्टांत लावायचे. सिद्धांत काय आहे? या संन्यासामुळे मूळ अविद्येशीची नाही जिने, अविद्याच नष्ट होते. मग अविद्येचं जे कार्य आहे ते कोणे घेपे दिजे, तिचं कार्य कसं काय?
त्या कार्याचं फळ कसं काय शिल्लक राहील? ते कार्य कोणाला दिसेल? कार्यासहित कारणाची काय होते? निवृत्ती, अविद्येची निवृत्ती होते. कशाप्रमाणे? पडोनी गेली या भिंती, चित्राची केवळ होय माती. चित्र जे आहे ते भिंतीवर असतं. आता इथं भिंत कोणती घ्यायची आणि चित्र कोणतं घ्यायचं? सिद्धांताप्रमाणे भिंत आहे अविद्या आणि चित्र आहे कर्म, कर्मफळ. हे काय आहे? चित्र आहे. सगळी चित्रच आहे. ती सगळी बसलेली काय आहेत? सगळी चित्रच आहेत. हां, एक एक चित्र आहे. कधी 5 वाजले की उठून पळतोय, यायलाही दम नाही, जायलाही दम नाही. सगळी चित्र आहेत. अशा प्रकारे हे सगळं जगत चित्ररूप आहे. जे ते संसार चित्र. पण ही चित्र कशामुळे निर्माण झालेली आहेत? अविद्या. याची भिंत कोणती आहे? कुठल्या भिंतीवर ही निर्माण झालेली चित्र आहेत? अविद्यारूपी भिंतीवर. अविद्यामुळे, अज्ञानामुळेच त्या ठिकाणी मन तयार होतं आणि मनात सगळी चित्र तयार होतात. परमात्मा फक्त या सगळ्या चित्रांचा प्रकाशक आहे. मागे मी सांगितलं होतं, पडद्यावर चित्र दिसतंय, मध्ये फिल्म आहे आणि प्रकाश झोत आहे. प्रकाश जो आहे तो फिल्ममधून आला म्हणून चित्र दिसतंय. वास्तविक पाहता चित्र म्हणजे काय? व प्रकाशच आहे. पण फिल्ममधून आल्यामुळे मग बाई दिसते, पुरुष दिसतो, सगळं काही दिसतं. आपण पडदा का? आपण फिल्म का? आपण प्रकाश? आत्मा कोण आहे? आत्मा प्रकाश आहे. आत्म्याचा आणि फिल्मचा काही संबंध नाही. बुद्धिरूपी फिल्म आहे, मनाचा काही संबंध आहे. आत्म्याचा आणि पडद्याचा काही संबंध नाही. पण चित्र दिसणार आहे तोपर्यंत, जोपर्यंत मन आहे. आणि मनोरूप पट फाटे, जेथे संसार चित्र उमटे. पडोनी गेली या भिंती, चित्राची केवळ होय. भिंत जी असते त्या भिंतीवर चित्र काढलेली असतात. तसं हे सगळं संसारूपी चित्र आहे. आणि अविद्या गेली, अज्ञान गेलं की अज्ञान गेल्यानंतर चित्राची केवळ होय माती. चित्र जे आहे इथं माती रूप होत नाही, चित्र परमात्मा रूप होतं, चैतन्य रूप होतं. का? पहालिया राती अंधारे उरे, पहालिया राती उरे, अंधारे उरे. पहालिया म्हणजे उजेड झाल्यानंतर, उगवल्यानंतर. उगवल्यानंतर रात्रही शिल्लक राहत नाही, उगवल्यानंतर अंधारही शिल्लक राहत नाही. अंधार हे आहे कार्य आणि रात्र आहे त्याचं कारण. त्याप्रमाणे आता इथे अविद्या गेली. अविद्या गेल्यानंतर अविद्येचं कार्य असलेलं जे कर्मफळ आहे ते शिल्लक राहत नाही. ते कर्मफळ जे आहे ते अंधारासारखं आहे, रात्रीसारखं आहे. आणि पाहणं म्हणजे आत्मरूपी उजेड आहे, ब्रह्मरूपी उजेड आहे, मी ज्ञानरूप आहे असा उजेड आहे. जे रूपची नाही उभे ते छाया कायाची शोभे, दर्पणे विन बिंबे वदन केपा. रूपच नाही मग तिथे सावली कशी काय? म्हणजे शरीर असेल तर सावली. इथे आता परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नामरूप संबंधो, जाती क्रिया भेदो काहीच नाही. मग तुम्हाला छाया तरी कशी दिसेल? आभास तरी कसा दिसेल? त्याप्रमाणे किंवा आता इथं अविद्या नावाचं रूप घ्या, अविद्याच नाही, मग अविद्येची सावली असणारं कर्मफळ कसं दिसेल? हे घ्या. अविद्येला इथं रूप म्हटलंय बरं. अविद्येला रूप आहे का? अमृतानुभव ज्ञानोबा म्हणतात, ती स्वतःच सांगते, अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नव्हे, ऐशी अविद्याची स्वभावे सांगत असे. तीच म्हणते मी नाही, पण तरी आपण म्हणतो आहे. आहे तर घे मग, सुख दुःख सगळं. ज्ञानोबारायांनी दांडोळा घेतला, बाबा अज्ञान आणलं कुठून तुम्ही? सूर्यालाही अंधार कधी बघितला का? कधीच नाही. मग आहे 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 काय? अनुभव येत नाहीत तोपर्यंत आहे. म्हणून जे रूपची नाही उभे ते छाया कायाची शोभे, दर्पणे विन बिंबे वदन केपा.
दर्पणच नाही, आरसाच नाही, मग आरशा दर्पविन बिंबे वदन केपा, आरशा वाचून मुख हे कुठे प्रतिबिंब होईल? दर्पविन बिंबे वदन, वदन बिंबे केपा, आरसाच नसेल तर मुख जे आहे ते कशात बिंबेल, प्रतिबिंबित होईल? तसं अविद्याच नाही. अविद्येचं हे कर्मफळ म्हणजे प्रतिबिंब आहे सगळं. देव, मनुष्य, स्थावर हे सगळं काय प्रतिबिंब आहे, अविद्येचं प्रतिबिंब आहे. आता अविद्ये गेल्यानंतर त्याच्या दृष्टीने तिन्ही प्रतिबिंब राहत नाही. तो परमात्मा स्वरूप होतो, जो भगवत स्वरूप, सगळं त्याला चैतन्य रूप दिसतं, ब्रह्मरूप दिसतं. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा, फिटली या निद्रेचा ठाव, कायचा स्वप्नाशी प्रस्ताव, मग सत्य की ते वाव कोण म्हणे, फिटली या निद्रेचा ठाव. आणखीन एक उदाहरण दिलं, झोप गेली, स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नामध्ये सगळं दिसत होतं, देव, मनुष्य, स्थावर सगळं दिसत हो, कर्मफळ अमुक तमुक हे झालं ते झालं, कुठपर्यंत? स्वप्न होतं तोपर्यंत. जागं झाल्यानंतर चैला तो अर्जुना म्हणे, स्वप्नीची विचित्र सेना, मीच झालो होतो ना निद्रावशी. मग सत्य की ते वाव कोण म्हणे. मग आता स्वप्नाला खरं खोटं म्हणण्याचा प्रश्न येतो का जागं झाल्यावर? अहो, जो खोटा पदार्थ असतो त्याचा त्रैकालिक अत्यंत अभावच असतो. मग आता खरं खोटा तो विचार जागं झाल्यानंतर विचार करत बसतो का? स्वप्नात मला स्वर्गात गेलो होतो, स्वप्नात अमुक झालं होतं, स्वप्नात तमुक, काही नाही म्हणतो. स्वप्नीचे चेईले ज्ञानदेव म्हणे, फक्त पाहता पाहिले, जो पाहणार आहे त्याला पाहिलं पाहिजे. मग हे स्वप्न वाटतं आणि हे सगळं त्या ठिकाणी सत्य की वाव कोण म्हणे, तो सत्य म्हणत राहीन, वाव म्हणत आहे. खोटं खऱ्याचा विचार तो करत तैसे गा संन्यासे येणे, मूळ अविद्येसीही नाही जिने, मातेचे कार्य कोणे घेपे दिजे. त्याप्रमाणे या संन्यासामुळे मूळ अविद्येशीची नाही जिने, या अविद्येलाच अविद्येचंच जिनं खरं ठरत नाही, तिलाच सत्यत्व येत नाही. अविद्याच त्या ठिकाणी मूळ नाही असा निश्चय होतो. आणि मग अविद्येत जगत नाही, मूळ अविद्येशीचे नाही जिने, आणि मग का तिचे कार्य कोणे घेपे दिजे. मग तिचं हे सगळं कार्य आहे. कोणतं कार्य आहे तिचं? देव, मनुष्य, स्थावर, या नाम जगडंबर, हे कर्माचं फळ, हे सगळं अविद्येचं कार्य आहे. आणि मग हे कोणाला मिळणार आहे? कोणी घेपे दिजे, कोणी काय घ्यायचं आणि कोणी काय द्यायचं, काही नाही. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. आता घ्यायचंही नाही काय आणि द्यायचंही नाही काय. घ्यायचंही म्हणतोय तोही अज्ञानातच आहे, आणि द्यायचंही म्हणतोय तोही अज्ञानात. ते म्हटले पाया है सो नूर, काय नाही, पाया है सो बावरा, खोया है सो नूर, पाया खोया कछु नाही, जो का त्यो भरपूर. म्हणतो मला प्राप्त झालं, त्याने अजून दुसरंच काहीतरी प्राप्त केले. जो म्हणतोय गेलं, त्याचं काहीतरी गेलंय म्हणजे अज्ञानातच म्हणतोय गेलं. अरे गेलंय का नाही, आपुले जे साचे कल्पांती नवचे, हे जाणून निघत. त्याला आता काही प्राप्तही करायचं नाही, काही सोडायचं नाही, कारण हे सगळं कर्मफळ आहे. आणि फिटली या निद्रेचा ठाव, कायचा स्वप्नाशी प्रस्ताव. मग ठाव ठिकाण असल्यावर स्वप्नाला आरंभ कसा काय होईल? आणि मग सत्य की ते वाव कोण म्हणे. मग स्वप्नाला आरंभच जिथं नाही तिथं सत्य आणि मिथ्या असं तैसे गा संन्यासे येणे, मूळ अविद्येशीची नाही जिने, मातेचे कार्य कोणे घेपे दिजे. आणखीन विचार आहे उद्याच्या प्रवचन. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.